तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सुखी राहा आणि घरात असंच सौख्य आण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही प्यायचं. सदा सुखी राहा. मंदाताई, मला लाडू नको, मला ती वडी पाहिजे. वडी? मंदाताई प्लीज ना. का ग नको घेऊ ही वडी मी? नाही म्हणजे स्पेशल आहे ती वडी आणि एकच आहे. अगं स्पेशल आहे म्हणूनच मला पाहिजे. आईसाहेब हिला सांगा हा, मला हीच वडी पाहिजे. मंदा नको छळूस तिला. लाडू घे. ती वडी खास विक्रांत सरांसाठी केली आहे तिने, हो की नाही? असं असेल तर चालेल मग मला लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सुखी. आईसाहेब, मी सोन्याताईंना लाडू देऊन येते. खूप वर्षांनी आज घरात सण साजरा झालाय असं वाटतंय. हो ना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅलो. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मला काय वाटतं माहितीये, पतंगोत्सव हा राष्ट्रीय सण करायला पाहिजे. काय वाटतं माय फ्रेंड वहिनी? करेक्ट आहे. माहिती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी म्हणत होते की मी फर्स्ट टाइमच काही फेस्टिवल अटेंड करते ना, त्यामुळे आय डोंट नो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खराब आहे बॉक्स में. आईसाहेब झेंडे आले. मायरा मॅम, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. आता तुम्हाला गोड बोलायलाच पाहिजे मायराजी. झेंडे सर, तुम्हीही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. सर, अरे वाह. थांबा. ह्याच्यात न बघता मी तुमच्यासाठी केलेला स्पेशल तिळगुळ तुम्ही शोधून दाखवायचा. मगच मी मानेन की तुमचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. ईशा, इथे पण चॅलेंज? हो, दाखवा शोधून. बर. बर, मला एखादा क्लू तर दे. दिलाय ना. प्रेम. बरं, तुला माहिती आहे ना मी सहसा चॅलेंज हरत नाही. सापडत नाहीये ना? आणि समजा सापडलं तर त्याचा अर्थ काय मला एकदा सांग परत. सर, नाहीच सापडलं. सापडलं? आता काय करायचं सांग. काय हो सर? नाही, तू नाही सांगितलंस तर मग मला काहीतरी करावं लागेल. हा,
सर सगळे असू देत ना. मला त्याचा अर्थ सांग काय परत. सर ह्याचा अर्थ असा होतो की तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. सर खाऊन तर सांगा कशी झाली आहे वडी ते. ईशा, इतकं सुंदर हृदय कसं मोडून. सर हृदय सुरक्षित आहे माझ्याकडे. ही वडी आहे, खाऊन सांगा मला. हे आमच्या सोसायटीत आहे ना सगळ्यात बेस्ट पेच मीच लढवतो. पेच? हा पतंग उडवताना ती लढाई करतात ना, दॅट इज पेच. ओ यू मीन काइट फाइट? येस एक्झॅक्टली. ऍक्च्युली मला सगळे तिकडेच बोलत होते, पण जयदीप सरांनी बोलवलं ना, सो जाता नाही आलं. हॅलो एव्हरीवन, एक्सक्यूज मी. हॅलो, अटेन्शन प्लीज. हॅलो, थँक्यू. सो यावर्षी आमच्या घरात एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे दादाचं लग्न. आणि त्यामुळेच आमच्या घरात आली आहे माय फ्रेंड वहिनी. आणि ही माझी माय फ्रेंड वहिनी एक नंबरी सोनं आहे, सोनं. आणि म्हणूनच तिच्यासाठी मी हा पतंगोत्सव ऑर्गनाइज केला आहे. आणि तिचं या आमच्या घरात स्वागत करण्यासाठी मी एक खास सरप्राईज प्लॅन केलं. बॉबी, येस सर, घेऊन ये. एनी गेसेस? एनीबडी? काय असेल सरप्राईज? झेंडे? हा सर. एनी गेसेस? ओके, मला माहिती आहे माझं सरप्राईज गेस करणं खूप अवघड आहे. डोंट वरी, मी सांगतो. मी तिच्यासाठी एक स्पेशल पतंग बनवलेला आहे आणि तो म्हणजे टॅन टॅन, सोन्याचा पतंग, सरंजामे स्टाईल. दादा कसा वाटला? फारच मस्त आहे जयदीप. थँक्यू दादा. पण मला सांग, हा सोन्याचा पतंग तू उडवणार कसा? म्हणजे याचा काही विचार केलास का तू? भाऊजी, तुम्ही माझं जितकं छान स्वागत केलं तितकं आतापर्यंत खरंच कोणी केलं नव्हतं. आणि हा पतंग काय उडवायचा नाहीच आहे. हो, ते फक्त प्रतीक आहे. हो ना? हा, हो हो हो. ग्रेट ग्रेट माय फ्रेंड वहिनी. हा पतंग सरंजामे पतंग उत्सवाचा प्रतीक आहे. करेक्ट, प्रतीक. सो लेट्स बिगिन द पतंगोत्सव. ऑन.